सन्माननीय पत्रकार बंधूंनो, मी सर्वप्रथम आपणा सर्वांना आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या 12.5 कोटी जनतेला धनत्रयोदशीच्या आणि दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. मधल्या काळात वेगवेगळ्या अफवा, वेगवेगळ्या काही गोष्टी आपल्या कानावरती आल्या आणि त्यात माझ्यात आणि संजय भाऊमध्ये काही मतभेद आहेत अशा प्रकारच्या बातम्या आल्या. संजय भाऊनी इथे एक बैठक घेऊन त्या ठिकाणी आपली भूमिकाही स्पष्ट केली. महायुती म्हणून या ठिकाणी या मतदारसंघात मी निवडणूक लढवतो. संजय भाऊ असेल, मी असेल, आम्ही सर्वजण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करतोय आणि एखाद्या मतदारसंघात त्यांनी त्यांचं संबंध आयुष्य जनतेची सेवा करण्यात घातलं. त्याच मतदारसंघात मीही या ठिकाणी आयुष्य झिजवलं. त्याच मतदारसंघात पंकजाताईंनी सुद्धा या मतदारसंघातल्या जनतेची सेवा केली आणि माझे सर्व सहकारी सुद्धा या ठिकाणी या मातीतल्या माणसाची प्रामाणिकपणाने सेवा करतात. 2019ला सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीत माझ्या विजयासाठी या मतदारसंघातल्या मायबाप जनतेने जसा आशीर्वाद दिला, ते आशीर्वाद मिळवण्यासाठी संजय भाऊनी अनेक परिश्रम घेतले याची मला जाणीव आहे. आणि मी या मतदारसंघातून आमदार झाल्यानंतर स्वाभाविक संजय भाऊ सुद्धा विधान परिषदेवरती आमदार म्हणून गेले. माझं त्यांचं जे नातं आहे, जे संबंध आहेत, नक्कीच राजकारणाच्या पलीकडे आहे. राजकारणाच्या माझ्या सुरुवातीला राजकीय आमच्या दोघांचा एकमेकाचा संघर्ष झाला, पण त्यामध्ये कधीच आमचा संवाद नव्हता किंवा अशा गोष्टी कधीच घडल्या नाहीत. आणि त्यानंतर तर आम्ही एक जीवानं 2014 पासून एकरूप होऊन या ठिकाणी काम करतोय. महायुती झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या मतदारसंघात फार मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर आणि अनेक मान्यवर सहकाऱ्यांनी या पक्षात आल्यानंतर गावागावात पक्षात सुद्धा पक्षाची फार मोठी ताकद वाढली. मध्ये जे गैरसमज झाले ते त्यांच्यात आणि माझ्यात बिलकुल नव्हते. हे गैरसमज काही गावातील एकाच पक्षातील गटातटामध्ये संजय भाऊनी त्या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट केली, पण याचा अर्थ त्यांच्यात आणि माझ्यात संवाद नव्हता किंवा तो मेळावा त्यांनी घेतला ते मला माहित नव्हतं, त्यांचं माझं फोनवर बोलणं झालं नव्हतं, अशातलाही भाग नाही. आणि उमेदवारी अर्ज दाखल करताना सुद्धा माझं त्यांचं बोलणं झालं होतं. असा एकही दिवस गेला नाही की त्यांचं माझं बोलणं होत नाही, आमच्यात संवाद नाही. पण स्वाभाविक आहे की निवडणूक आल्यानंतर काही गोष्टी समोर येतात आणि त्यामुळं आज त्या मेळाव्यामध्ये त्यांनी जे जाहीर केलं की 2 दिवसानंतर मी माझी भूमिका स्पष्ट करणार आहे आणि त्यांनी त्यांची भूमिका या ठिकाणी स्पष्ट केली आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत, माजी आमदार आहेत. भविष्यातही त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठी जबाबदारी देणार आहे, त्यांनाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, माझ्या नेतृत्वालाही माहिती आहे. त्यामुळं मी सुद्धा आज आपल्या सर्वांच्या माध्यमातून या मतदारसंघातील नाही तर सर्वच जिथं जिथं जाईल ही आज बातमी मी सर्वांना सांगतोय की आमच्यात कधीच मनभेद किंवा मतभेद सुद्धा नव्हते आमच्या दोघांमध्ये किंवा आमच्या कुठल्या सहकार्यामध्ये. स्वाभाविक आहे की गाव पातळीवरच्या आपल्या सहकार्यांना
या निवडणुकीमध्ये तेवढ्याच ताकदीनं काम करण्यासाठी त्यांच्या भावना ऐकून त्यांना सुद्धा त्यांचं म्हणणं आपल्यापर्यंत येणं ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात. त्या आतापर्यंत सगळ्या गोष्टी आवश्यक ज्या होत्या त्या संजय भाऊनी केल्या. मी त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो की त्यांनी पुन्हा माहिती आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता आपण सुद्धा मागे जे काही झालेल्या चर्चा आहेत आजच्या या पत्रकार परिषदेनंतर या चर्चेला पूर्ण विराम द्यावा आणि हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुती या मतदारसंघात पूर्णपणानं एकरूप आहे हे आपल्याला या निमित्तानं मला सुद्धा स्पष्ट करायचं आहे. आणि या ठिकाणी आमचे जे काही सहकारी आहेत त्या सहकाऱ्यांना सुद्धा मला सांगायचं आहे की शेवटी निवडणूक ही लढाई असते आणि कुठलीही लढाई मी स्वतः तर कधी सोपी समजत नाही. माझ्या सहकार्याच्या ग्रामपंचायतीची निवडणूक सुद्धा मी एखाद्या विधानसभे लोकसभेपेक्षा जास्त गांभीर्याने घेतो. त्यामुळं स्वाभाविक आहे की प्रत्येक निवडणूक प्रत्येक लढाई त्याची सुरुवात चांगल्या केल्यानंतर विजय निश्चितच ऐतिहासिक होत असतो आणि तेच ऐतिहासिक विजय करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतोय. आमचे सर्व खालचे अगदी गाव पातळीवरचे सर्वच जण एकत्रितपणानं या ऐतिहासिक विजय सुनिश्चित करण्यासाठी या ठिकाणी काम करणार आहेत. धन्यवाद. पुन्हा एकदा सगळ्यांचे विचारायचे आणखीन राहिलाय मला वाटलं संपले की चालू झाला. थोडक्यात घ्या फक्त. मुंडे साहेब मतभेद होते नव्हते तर मग संवाद मेळावा का घ्यावा लागला? मतभेद होते तर मग ते दूर कसे झाले? अतिशय उत्कृष्ट प्रश्न विचारला. त्याचं उत्तर मी अगोदर जे निवेदन केलं त्यातच आहे की संवाद मेळावा का घ्यावा लागला तर गाव पातळीवरती जी काही पक्षातली काही गावात गडबाजी आहे त्या ठिकाणी त्यांच्या भावना जाणून घेणं हे सुद्धा त्या नेत्याचं कर्तव्य असतं आणि ते भावना जाणून घेण्यासाठी तो संवाद मेळावा घेतला. त्यांच्या भावना ऐकून घेतल्या आणि त्यांच्या भावनाशी समरस होऊन त्यांनी जे काही व्यक्त झाले ते व्यक्त झाल्यानंतर याचा अर्थ असा बिलकुल नाही की त्याच्यात त्यांच्यात आणि माझ्यात काही मतभेद आहेत किंवा मनभेद आहेत. आमच्यात बिलकुल नाही. हा स्वाभाविक खाली असू शकतात प्रत्येक ठिकाणी. प्रत्येक आपल्याही सगळ्याला माहिती आहे की घरात थोडंसं भांड्याला लागतं त्याचा आवाज बाहेर येतोच. तसा आवाज आला. ठीक आहे. परळी मतदारसंघामध्ये सर्वात तुम्हाला निवडून येण्यासाठी चॅलेंज काय आहे? एक लक्षात घ्या कुठल्याही निवडणुकीमध्ये ज्या वेळेस आपण लोकशाहीमध्ये एका निवडणुकीला सामोरं जातो आणि मागच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस या मतदारसंघातल्या मायबाप जनतेने माझ्यावर विश्वास टाकून मला अतिशय चांगल्या मताने विजय मिळवून दिला. त्या मायबाप जनतेचा विश्वास सोबत ठेवून सर्व मतदारसंघातल्या मायबाप जनतेचा विश्वास पुन्हा कायम या निवडणुकीतही ठेवणं आणि सतत म्हणजे गेली 5 वर्ष मी या मतदारसंघात काम करतो अशातला भाग नाही. गेली अनेक वर्षापासून 24/7 माझं घर माझं कार्यालय मी स्वतः आणि माझे सर्व सहकारी ते जनतेच्या सेवेत आहेत. त्यामुळं चॅलेंज ही निवडणूक आहे ही लोकशाही आहे की आपण मागच्या वेळी जेवढा विश्वास संपादित केला मागच्या 5 वर्षात अधिक आपण काम केलेलं आहे. जनतेची सेवा केलेली आहे. मतदारसंघात विकास केला आहे. त्यामुळे तो विश्वास अधिकचा मिळवणं हे स्वाभाविक चॅलेंजच असतं. महत्वाचा प्रश्न सर. जरांगे फॅक्टर चॅलेंज वाटतो तुम्हाला? एक लक्षात घ्या मी म्हणतो की तुम्ही कुठलाही फॅक्टर सगळ्याच निवडणुकीमध्ये कुठला ना कुठला फॅक्टर निवडणूकच चॅलेंज असते. निवडणूक म्हणजे काही विदाऊट चॅलेंज थोडीच असते. निवडणूक लोकशाहीची आहे. विधानसभेची निवडणूक आहे. 3,33,000 मतदार आहेत. त्यामुळं स्वाभाविक ह्या सगळ्या गोष्टी माझ्या दृष्टीनं लोकशाहीमध्ये एखादी निवडणूक आपण लढायला जातो आहे त्यावेळेस कुठल्याच गोष्टी कुठलाच फॅक्टर आपण कमी लेखावा असा स्वभाव
किंवा माझं असं काम करणं निवडणुकीत बिलकुल नाही. खूप महत्वाचा प्रश्न सर. आपल्याला थोड्या दिली संधी मिनिटापूर्वी बाकीच्या एकच एक नाही महत्वाचा नाही, आहे. आपल्या एक मला माहिती आपल्याला काय सर विचारायचं. एकच मला खूप, माहिती. काही मिनिटापूर्वी विद्यमान खासदारांनी परळीमध्ये विधान केलंय की परळीकरांचा श्वास गुदमरतोय. काय म्हणतात? हे त्यांना लोकसभेच्या मतातून कळालेलं आहे. आता काय उत्तर देऊ त्यांना? मतदान करताना परळी विधानसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेने लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालात ताईंना 75,000 मताचं मताधिक्य या मतदारसंघातून दिलंय. आणि त्यात जर ते आज असं म्हणत असतील तर नेमकं त्यांना बघून परळीच्या मायबाप जनतेचा जीव गुदमरतोय का त्यांचा, ते एकदा त्यांना विचारा. साहेब, संजय भाऊसाठी एक छोटा प्रश्न आहे. संजय भाऊ, तुम्ही मेळाव्याच्या पुढे काय झालं हे सांगितलं, मेळावा कशासाठी झाला हे सांगितलं, पण त्यापूर्वी आपल्या आणि शरद पवारांच्या भेटी झाल्या होत्या का? तो आपल्याला त्या ठिकाणी उमेदवारी भरण्यासंदर्भात चर्चा झाली होती का? कारण त्या संदर्भात लोकांना फार मोठं आकर्षण आहे. माझी आणि पवार साहेबांची कधीही भेट झाली नाही. कधी म्हणजे? कधी म्हणजे जवळपास आता भेटून पक्ष एक असताना अच्छा. माझा एक फोटो आहे तुम्हाला, म्हणजे दोघांचा बसलेला, ती माझी शेवटची त्यांची भेट आहे. त्याच्यानंतर माझी पवार साहेबांची कधीही भेट झाली नाही. ते तुम्हाला मी म्हणजे खोटं नाही सांगणार, एक काळी ही माझी लक्ष्मी आहे ही जमीन, म्हणजे इथं बसून सांगतो तुम्हाला. भाऊ, दिलजमाई कशी झाली? नाही, आमचे मतभेदच नव्हते, मतभेद दिलजमाचा विषय नाही. सांगितलं ना, आम्ही भावबाजार करतो. तुम्ही पाहिलं असेल आमचं काम. धनुभाऊनी कुठलं समजा एखादं काम रिमार्क केलं, तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगतो मी. आता आबा मार्केट कमिटीचे चेअरमन आहेत, साहेबांकडं कृषी खातं आहे. साहेबांनी 5 एकर जमीन अंबाजोगाईला दिली, तुम्हाला सत्तारांना माहिती आहे. साहेबांनी रिमार्क करून दिली. बाकी जवळपास 2-3 महिने आम्ही मंत्रालयात फिरून ते काम करून घेतलं. म्हणजे ही पद्धत आहे कामाची. त्यांनी दिशा दाखवली की त्याप्रमाणे आम्ही पुढची मुवमेंट जी आहेत त्या आम्ही मिळून करत असतो. त्याच्यामुळं मतभेद अजिबातच नाहीत. तुम्ही जे म्हणता ना, म्हणजे एकत्र कसे आलात, वेगळे नाही तर एकत्र विषय कोणी तुम्हाला सांगा, मी एकत्रच काय मामी. मग मतभेद नाहीत, मनभेद नाहीत, तर मग त्या दिवशीच्या संवाद मेळाव्यात आपण काही अलिगेशन केलेत साहेबावर? नाही, इलेक्शन तुम्ही माझी क्लिप बघा, पूर्ण क्लिप पाहिली. तुम्ही क्लिप पहा, त्याच्यामध्ये ॲलिगेशन तुम्ही मला सांगा का कुठले ॲलिगेशन केलेत ते. पहा तुम्ही. नाही, मी सांगतो ना तुम्हाला, ॲलिगेशन अजिबात केलेलं नाही. जे कार्यकर्त्यांचं मत होतं, साहेबांनी आता सांगितलं की गाव पातळीवर, जसं आपण म्हणतो हाताची पाची पोटं सारखे नसतात, गावामध्ये कार्यकर्ते वेगवेगळ्या विचाराचे असतात. त्यांच्या ज्या काय भावना होत्या त्या त्यांनी मला इथं बोलून दाखवल्या. आणि त्यामुळं मी म्हटलं मग ते काय म्हटल्यावर तुम्ही संवाद मेळावा घ्या, त्यामध्ये आमच्या भावना ऐकून घ्या आणि त्यानंतर ठरवा काय ते. म्हणून त्या ठिकाणी संवाद मेळावा आम्ही आयोजित केला. आणि त्यामध्ये सांगितलं की 2 दिवसानंतर आम्ही तुम्हाला या संदर्भामध्ये निर्णय देऊ. आणि त्यामुळं आज ही पत्रकार परिषद आपल्यासमोर या ठिकाणी आम्ही येत आहोत. परळीमध्ये परळी विधानसभेमध्ये सगळ्यात जास्त संवेदनशील बूथ आहे. ही एक चांगली गोष्ट आहे का? परळी मतदारसंघामध्ये संवेदनशील जास्तीत जास्त बूथ निर्माण झालेले आहेत आणि त्याच्याविषयी बरीचशी चर्चा होती. तर हे आपण परळीतले आहेत, पालकमंत्री राहिलेले आहेत, तर आता म्हणजे हे बाब योग्य वाटते का आपल्याला? मुळामध्ये आपण चौथ्या लोकस्तंभाचे एक प्रमुख घटक आहे. आपण कुठलाही प्रश्न विचारताना जरा थोडीशी माहिती घेणं आवश्यक आहे. परळी शहरामध्ये किंवा परळी विधानसभा मतदारसंघामध्ये जे संवेदनशील बूथ आहेत त्याची यादी इलेक्शन कमिशन करा, बरोबर आहे, आणि ते बोटावर मोजण्या एवढे आहेत. राहिला विषय, तुम्ही जो प्रश्न विचारताय, एक तर मधल्या काळामध्ये एवढे बूथ संवेदनशील करा, एवढे बूथ अतिसंवेदनशील करा, त्याच्यात कोर्टात जाणं, ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे मला असं वाटतं की या लोकशाहीमध्ये जे मायबाप जनता मतदार आहे त्यांच्यावरती गैरविश्वास दाखवणं आहे, त्यांच्यावरती गैरविश्वास. आज मला सांगा की मागच्या 15 वर्षाच्या निवडणुकीत तुम्ही डाटा घ्या आणि बघा, त्याच्यात साधी कुठल्या बूथवर त्यांनी जी यादी दिलेली आहे त्या कुठल्या बूथवर
साधी एखादी तक्रार तरी झालेली आहे का आणि ती तक्रार रेकॉर्डवर आहे का? त्यानंतर माहिती घेऊन जर हा प्रश्न विचारला असता तर मला नक्कीच आणखीन व्यवस्थित उत्तर दिलं असतं. पण एक लक्षात घ्या, हे पूर्णपणानं संभ्रम निर्माण करायचा, या मतदारसंघाला बदनाम करायचं, मतदारसंघातील मायबाप जनता जी मतदार आहे त्यांना बदनाम करायचं. अरे हा मतदारसंघ बदनामीसाठी नाही आहे. म्हणजे काही झालं की परळीत, काही झालं की बीड जिल्ह्यात. अरे हा बीड जिल्हा आणि परळी म्हणजे काय तुम्हाला सॉफ्ट टार्गेट वाटलं बदनामी करायची? आणि बदनामी करतं कोण? याच मातीतले लोक. म्हणजे माझ्या दृष्टीने मी जो विषय घेतोय, शेवटी असे विषय काही कारण नसताना, कुठं काही घडलेलं नसताना असे विषय ज्या पद्धतीनं तुम्ही चव्हाट्यावर आणताय, त्यावेळेस तुम्ही तुमच्या मातीचा आणि त्या मातीत राहणाऱ्या माणसाचा अपमान करताय, त्या मतदारांचा अपमान करताय. आता हा विषय सगळं अगोदर बघा, विषय चर्चेला आणायचा असतो. तुम्ही प्रश्न विचारला का, तर याला काही पद्धती आहेत ना. पहिल्यांदाच काय गोष्टी संवेदनशील आहेत आणि त्या अतिसंवेदनशील कशा करायच्या, हा विषय सगळ्यात अगोदर डायरेक्ट कोर्टात जायला पाहिजे का इलेक्शन कमिशनरकडे जायला पाहिजे? कुठे जायला पाहिजे? माझा प्रश्न आहे आपल्याला. करेक्ट. हे इलेक्शन कमिशनमध्ये गेला असता एवढी न्यूज व्हॅल्यू मिळाली नसती. कोर्टात गेला म्हणून ही न्यूज व्हॅल्यू मिळाली. आणि झालं याच्यातून काय, आपल्या गावाची, आपल्या मातीचा तुम्ही अख्खी इब्रत, मतदारांची अख्खी इब्रत तुम्ही काही कारण नसताना बाहेर करता. असं काही झालेलंच नाही, कुठं घटनाच नाही. व्हिडिओ येतात सर. दोन जातीमध्ये पुन्हा एकदा परळीच्या माध्यमातून संघर्ष लावायचं महाविकास आघाडी काम करते, काय कसं बघतो? हे बघा, महाविकास आघाडीने काय करावं, त्यांनी कोण उमेदवार द्यावा, कुठल्या जातीचा द्यावा, लोकशाहीमध्ये ज्या त्या पक्षाला तो अधिकार आहे. पण लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना मी माझ्या आयुष्यात, जीवनात कधी जात पात धर्म बघून राजकारण केलं. यापूर्वीचे अनेक माझे जाहीर भाषण आहेत की ज्या वेळेस मला अशी वेळ येईल की जात पात आणि धर्म करून मत मागायची, त्या दिवशी मी खरी बसेल. पण अशा पद्धतीचं कधी राजकारण करणार नाही. त्यामुळं समोरचं कोण असं करत असेल तर भगवंत त्याला सद्बुद्धी द्यावं, एवढीच माझी विनंती आहे. पण या मायबाप जनतेला माहिती आहे, या मतदारसंघातल्या सर्व जाती धर्मांना मी काय, माझं काम काय हे माहिती आहे. आणि इथल्या मायबाप जनतेला माहिती आहे की धनंजय मुंडेचा सेवा हाच धर्म आहे आणि सेवा हीच जात आहे. परळी मतदारसंघात महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत राजसाहेब देशमुख, त्यांनी असा आरोप केला की गेल्या काही वर्षापासून परळी मतदारसंघात अराजकता आहे आणि ही अराजकता संपवण्यासाठी आणि कायद्याचं राज्य आणण्यासाठी मी मैदानात उतरलो, जनता माझ्यासोबत. आता ते जे म्हणतायत त्या बाबतीतलं उत्तर 23 तारखेला आपण घ्यावं. आता ही अराजकता आणि ह्या सगळ्या गोष्टी होत्या तर त्यांना आज आठवल्या. आज आठवल्या एखादा तरी प्रसंग, ह्या सगळ्या गोष्टी तेही सामाजिक राजकीय जीवनामध्ये तेही पदाधिकारी म्हणून काम करतायत. आणि ते करत असताना त्यांना ह्या गोष्टी 5 वर्षात 10 वर्षात कधीतरी जनतेच्या समोर यावं लागेल ना. अशा काही गोष्टी घडल्या तर त्या समोर आणावं लागतील ना. आम्ही विरोधी पक्षात 5 वर्ष होतो. जे घडलंय त्या ठिकाणी घडलं म्हणून करायचो, जे जिथं घडलं नाही तिथं घडलं नाही म्हणून सुद्धा या गोष्टी आम्ही करायचो. पुन्हा तोच विषय येतो की या मातीला बदनाम करायचा. त्यामुळं कृपा करून कुठल्याही मुद्द्यावर तुम्ही या ठिकाणी निवडणूक लढा, कुठल्याही विकासाच्या मुद्द्यावर करा, कुठल्याही मुद्द्यावर, पण आपल्या मातीला बदनाम करू नका. मला बदनाम करायचं आहे, निवडणुकीत करा, तो लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे. मला व्यक्तिगत बदनाम करायचं मग करा. पण परळीत असं होतं, मतदारसंघात असं होतं, बीड जिल्ह्यात असं होतं, कृपा करून असं करू नका, माझी विनंती आहे. अनेक असंख्य मुद्दे आहेत ज्या मुद्द्यावरती तुम्हाला सुद्धा निवडणूक लढवता येऊ शकते. आम्ही आमच्या पद्धतीने विकासाच्या मुद्द्यावरती या ठिकाणी निवडणूक लढवतो. आष्टी विधानसभा मतदारसंघात सहकार्य सुरेश सापली इथली परळीची. नेमकं हा डाव कुणाचा असेल काय वाटतंय? कारण की परळी मतदारसंघाला बदनाम करण्याचा डाव रचला जातोय का? आता याबाबतचं उत्तर मी काय देऊ? आता ज्यांनी केलंय तुमच्या डोळ्यासमोर ती नाव आहे. आता त्यामुळं मी नाव घेणं हे उचित नाही. जे कोण असं करतंय की या परळी विधानसभा मतदारसंघाला, मतदारसंघातल्या मायबाप जनतेला, मतदारांना त्यांच्यावरती गैरविश्वास दाखवायचा आणि त्यांच्याच विश्वासानं मत मागायचं, असं राजकारणात कधी होत नसतं.
असं लोकशाहीत होत नसतं. बदनामीचा शब्द आपण प्रयोग केला. आपण बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होतात आणि महाराष्ट्राचे कृषी मंत्री होतात. आपल्या बीड जिल्ह्याच्या चारही बाजूच्या सर्व जिल्ह्याला पीक विमा मिळाला 2019-20, परंतु आपल्या बीड जिल्ह्याला अद्याप मिळाला नाही असं सातत्याने विरोधक ओरड करतात. 19-20चा म्हणजे एक लक्षात घ्या, 19ला निवडणूक झाली. तुम्हाला आठवत असेल, ज्या ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीनी या बीड जिल्ह्यात पीक विमा देण्यासाठी दिरंगाई केली, ज्या बजाज इन्शुरन्स कंपनी पीक विमा देण्यासाठी दिरंगाई केली, मी पहिला या देशातला असा मंत्री आहे की पहिल्या मीटिंगमध्ये त्यांच्यावरती, आज देशात कुठेही कुठल्याच क्रॉप इन्शुरन्स कंपनीवर FIR झालेली नाही, ती फक्त बीड जिल्ह्यात झाली. आणि ती या ठिकाणी मी स्वतः निर्देश दिले होते, कारण ज्या मुदतीत त्यांनी पैसे क्रॉप इन्शुरन्सचे शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे होते ते दिले नव्हते. आणि देशात FIR झालेली घटना फक्त बीडमध्ये आहे. त्यामुळे या बाबतीतल्या त्याच्यानंतर पैसे शेतकऱ्यांना मिळाले. लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधात जो साक्षर लढवण्यात आला होता, हीच आखणी जी आहे ती सध्या तुमच्या विरोधात केली जाते. जातीय सलोखा अबाधित राखणं तितकंच महत्वाचं आहे. काय आव्हान असणार आहे? प्रामाणिकपणाने सांगतो की मागच्या काही दिवसापासून ज्या पद्धतीचं या महाराष्ट्रात राजकारण होत आहे, हे राजकारण या पुरोगामी महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या, शाहू फुले आंबेडकरांच्या, अहिल्यादेवी होळकरांच्या या महाराष्ट्राला शोभणारं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं करत असताना 18 पगड जाती धर्माच्या सर्व लोकांना सोबत घेऊन स्वराज्य उभं केलं. आणि ते स्वराज्य उभं झाल्यानंतर या जगातले एकमेव राजे आहेत ज्या राजांनी त्या स्वराज्याला स्वतःचं नाव दिलं नाही, छत्रपती म्हणले नाही, भोसले म्हणले नाही, शिवाजी म्हणले नाही, रयतेचं राज्य म्हणले. आणि त्या रयतेच्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गावकूस घालून दिला, जी सामाजिक बांधिलकी निर्माण केली आहे की एका गावकुसामध्ये 18 पगड जाती धर्म त्यावेळेसपासून आजपर्यंत काही दिवसापर्यंत या ठिकाणी गुणागोविंदांनी प्रत्येकाच्या सुखादुःखात सगळ्याच्या आडीनडीला सगळ्या जाती धर्मातले लोक आपल्या आपल्या गावात आनंदाने राहत होते. मधल्या काळात जी परिस्थिती झाली आहे ती खरं सांगतो या निवडणुकीपेक्षा माझ्यासाठी अतिशय काळजीचा विषय आहे. म्हणजे पहिल्यांदा आता ही निवडणूक अशी आहे की या निवडणुकीमध्ये जे काय मागं घडलंय ते सगळं बाजूला सोडून पुन्हा सामाजिक सलोखा व्यवस्थित राहावा त्याच्यासाठी आणि पुढच्या पिढीसाठी आपण सगळ्यांनी हे आव्हान म्हणून सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी हे निवडणूक एक माध्यम समजावं. थँक्यू. आष्टीवरचा छोटासा प्रश्न यासाठी आहे. आभारी आहे. नाही सर, मला माहिती आहे आपण कुठे आहोत, पण ते यासाठी महत्वाचं कारण जिल्ह्यामध्ये असं पहिल्यांदा घडतंय की महायुतीकडनं 2 पक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जसं भाजपकडनं सुरेश दस आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडनं बाळासाहेब आजबे आहेत. तर मग ह्या लढतीला कसं म्हणायचं? आम्ही मैत्रीपूर्ण लढत म्हणतो. एक लक्षात, तुम्ही मैत्रीपूर्ण लढत म्हणताय. काही मतदारसंघामध्ये 2 ते 3 मतदारसंघ आहेत महायुतीमध्ये जिथे एका मतदारसंघात शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दिला, जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जागा गेली आहे. तसाच मुळशी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जागा सुटली आहे, तिथं भारतीय जनता पार्टीनं AB फॉर्म दिला. आणि आष्टीमध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला जागा सुटली आहे, तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने AB फॉर्म दिला. पण या तिन्ही जागेच्या बाबतीत मी आत्ताच इथं, मला माहीत होतं तुम्ही येण्याच्या अगोदर मला ह्या गोष्टी इथं येत असतानाच कळाल्या. त्यामुळे मी आमच्या राज्याचे अध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे साहेबांशी बोललो, आदरणीय दादांशी बोललो आणि या बाबतीत महायुतीचे नेते उद्या बसूनच यातला निर्णय करणार आहेत. त्यामुळं जे आज या ठिकाणी मैत्रीपूर्ण आपल्याला दिसत आहे असं कुठेही महाराष्ट्रात महायुतीमध्ये होईल असं मला वाटत नाही. विश्वास ठेवा.